गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आजच्या तासात आपण इनफर्टिलिटी या पॉइंटचा अभ्यास करणार आहोत. बघा, एक कन्सेप्ट आहे इनफर्टिलिटी. याचा अर्थ काय? बघा, इनफर्टिलिटी म्हणजे काय? इनॅबिलिटी टू फर्टिलाइज. इनॅबिलिटी टू फर्टिलाइज म्हणजे फर्टिलायझेशन न होणे, फर्टिलायझेशन घडत नाही. इनफर्टिलिटी इज डिफाइन्ड ॲज inability to conceive म्हणजे गरोदर राहणे. inability to conceive naturally after regular unprotected intercourse. 1 years regular unprotected intercourse म्हणजे सेक्शुअल लैंगिक संबंध येऊन सुद्धा, लैंगिक प्रजनन घडून सुद्धा रेग्युलर अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स घडल्यानंतर सुद्धा जर कॉन्सिव्हियस म्हणजे प्रेग्नंट होत नसेल, प्रेग्नन्सी राहत नसेल, तर अशा वेळेला काय म्हणायचं? इनफर्टिलिटी. इनफर्टिलिटी इज an inability to conceive naturally after regular unprotected intercourse. Nearly about 1 year or more than 1 years called infertility. म्हणजे absence of fertilization, absence of conceive called infertility. कारण कोणते असतील बघा? इनफर्टिलिटीची कारण कोणते असतील? कॉजेस. इनफर्टिलिटी इज कॉज ड्यू टू फिजिकल. फिजिकल म्हणजे काय? शारीरिक कारण असतील. फिजिकल. कॉन्जेनिटल डिसीजेस. कॉन्जेनिटल डिसीज म्हणजे जन्मताच काही आजार असतील, काही रोग असतील. ट्रान्समिटेड फ्रॉम वन जनरेशन टू अदर्स. कॉन्जेनिटल डिसीजेस डिसऑर्डर. इम्युनोलॉजिकल म्हणजे रोग प्रतिकार क्षमता जर कमी असेल तर इम्युनोलॉजिकल. और इवन फिजियोलॉजिकल. फिजियोलॉजिकल म्हणजे शरीरामध्ये ज्या प्रोसेस आहेत, रेस्पिरेटरी सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये जर काही दोष असतील तर इवन फिजियोलॉजिकल. कॉजेस ऑफ इनफर्टिलिटी फिजिकल, congenital diseases, immunological or even physiological. The main physical cause of infertility, मुख्य कारण कोणतं असलं? फिजिकल, शारीरिक बदल कोणते असतील? मेन फिजिकल कॉज पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम PCOS. एक शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा. PCOS म्हणजे काय? पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. Ovaries irregular size and shape, having many cystic cells म्हणजे irregular आणि lobulated ovary, irregular menstruations called polycystic ovary syndrome. Main physical cause is the polycystic ovary syndrome PCOS. हार्मोनल इम्बॅलन्स असेल तर प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजिन, फिमेल सेक्स हार्मोन. हार्मोनल इम्बॅलन्स असेल तर इनफर्टिलिटी. इंडोमेट्रोसिस हा एक शब्द आहे. इंडोमेट्रोसिस म्हणजे काय होतं? इंडोमेट्रियल सेल्स, गर्भाशयाच्या आत असणारे ज्या सेल आहेत, इंडोमेट्रियल सेल्स फॉर्म ग्रोज अराउंड द युटेरस, गर्भाशयाच्या बाहेर वाढले जातात. इंडोमेट्रियल सेल्स प्रेझेंट अराउंड द युटेरस अँड कॉज ए पेल्विक पेन. कॉज ए पेन, वेदना होतात, कॉल्ड इंडोमेट्रोसिस. इन फिमेल मध्ये कोणकोणती कारण असतील बघा? एक तर फिजिकल कॉज लाईक पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. पॉली मीन्स मेनी, सिस्टिक म्हणजे कोश, ओव्हरी मध्ये असणारे ज्या सेल आहेत इरेग्युलर आहेत. सिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. हार्मोनल इम्बॅलन्स, प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजिन इम्बॅलन्स असेल तर इरेग्युलरिटी ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल.
Ovulation does not take place. Endometrial cell goes around the uterus and cause a pelvic pain called endometriosis. In male मध्ये कोणती कारण असते बघा, लेस स्पर्म काउंट, स्पर्मची संख्या कमी असेल तर इनफर्टिलिटी. लेस स्पर्म काउंट 2 to 4 ml of semen during ejaculation. Male penis eject, male penis populationच्या वेळेला, सेक्शुअल इंटरकोर्सच्या वेळेला, लैंगिक संबंधाच्या वेळेला मेल पेनिस eject 2 to 4 ml of semen किंवा 2.5 to 4 ml of semen and contain 400 millions of the sperm. आणि त्यामध्ये 400 मिलियन स्पर्म असतात. पण ही जर संख्या कमी असेल तर less sperm count, total number of sperm count decrease, less असतील, कमी असेल तर. and small size penis cause infertility. फिमेल मध्ये कोणकोणती कारण सांगितली बघा. फिमेल इनफर्टिलिटी, इनॅबिलिटी टू कॉन्सीव. फिमेल मध्ये फिजिकल कॉज पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम, हार्मोनल इम्बॅलन्स, endometriosis, आणि मेल मध्ये लेस स्पर्म काउंट and small size of penis. Prior to 1978 म्हणजे 1978 पूर्वी इनफर्टिलिटी या कपल मध्ये दोनच पर्याय उपलब्ध होते. याच्या अगोदर काय केलं जायचं बघा. प्रियर 1978 इनफर्टिलिटी, इनफर्टाईल कपल्स म्हणजे नपुंसकलिंगी ज्या व्यक्ती आहेत, इनफर्टाईल, फर्टिलायझेशन होत नसेल, यांच्या पुढे दोन पर्याय उपलब्ध होते. इनफर्टाईल कपल हॅज टू ऑप्शन्स. फर्स्ट वन इज द अडॉप्ट. अडॉप्ट म्हणजे दत्तक घेणे. एक तर दत्तक, मुलगा किंवा मुलगी दत्तक घेणे, अडॉप्ट. अँड सेकंड और बी चाइल्डलेस किंवा अपत्यहीन राहणे. अपत्याशिवाय जीवन जगणे, दोनच पर्याय उपलब्ध होते. बट टुडे मेनी ऑप्शन्स टू हॅव चाइल्ड. पण सध्या अनेक पर्याय आहेत. आता हे पर्याय कोणकोणते आहेत हे लक्षात ठेवायचे. टू सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ इनफर्टिलिटी, इनॅबिलिटी टू कॉन्सीव, 1978 पूर्वी दोनच पर्याय उपलब्ध होते इनफर्टाईल कपलमध्ये. एक तर अडॉप्ट, दत्तक घेणे, और बी चाइल्डलेस. But today many options to have child. First one, use as fertility drugs. मेडिकल फॅसिलिटी मध्ये फर्टिलिटी ड्रग्स, औषध गोळ्या उपलब्ध आहेत, त्याचा वापर करणं. यूज ॲज फर्टिलिटी ड्रग्स. सेकंड ऑप्शन, टेस्ट टू बेबीज. टेस्ट टू बेबी म्हणजे काय बघा. इन विट्रो. विट्रो म्हणजे आउटसाइड द बॉडी. कपल मध्ये मॅन स्पर्म अँड फिमेलचा ओव्हम आयसोलेट करायचा. टेस्ट टू बेबी मध्ये काय केलं जातं बघा. या कपलचे स्पर्म आणि ओव्हम लॅबोरेटरी मध्ये, प्रयोगशाळेमध्ये टेस्ट ट्यूब मध्ये वाढवायचे. झायगोट तयार करायचा, एम्ब्रियो तयार करायचा. टेस्ट ट्यूब बेबी. टेस्ट ट्यूब बेबी हा याच्यावरती एक पर्याय आहे. थर्ड वन, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम पद्धतीने दुसऱ्या व्यक्तीचे स्पर्म वापरायचे. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. Adding of insertion of sperm into female reproductive tract. Artificial insemination. If less sperm count or sperm mortality जास्त असेल तर, inability to fertilize, अशा वेळेला काय केलं जातं? Artificial insemination. Fourth methods, fourth options, IUI. इंट्रायुटराइन इन्सेमिनेशन. इंट्रायुटराइन इन्सेमिनेशन म्हणजे डायरेक्ट गर्भाशयामध्ये स्पर्म ऍड करणं. इंट्रायुटराइन इन्सेमिनेशन. फिफ्थ वन इज द सरोगेट मदर्स. सरोगेट मदर्स means ovum of woman and sperm of man.
are fertilized in a third person's uterus called surrogate mothers. A child like to male or female, both one of the couple or surrogate. सरोगेट मदर मध्ये बघा 5 कन्सेप्ट आहेत, 5 ऑप्शन्स सध्या कोणते उपलब्ध आहेत. मेनी ऑप्शन्स टू हॅव चाइल्ड बिअरिंग. फर्स्ट वन, यूज ऑफ मेडिसिन, यूज ऑफ फर्टिलिटी ड्रग्स टू पर्सन infertilities. To solve the problem of infertility, first one, use fertility drugs, medicines. Test tube babies outside the body, vitro laboratory मध्ये sperm fuse with ovum to develop zygote and embryo, test tube baby. Third one, artificial insemination, artificially adding of insertion of sperm into female reproductive tract. Fourth one is the IUI, intrauterine insemination process, intrauterine insemination. And fifth one is the surrogate mothers. The couple could be assisted. The couple could be assisted to have child or children through certain special technique. हे टेक्निक कोणते? रियाक्ट तंत्रज्ञानाचा उपयोग करून जर समजा अपत्य जन्माला घातले तर एज फर्टिलिटी ड्रग असेल, टेस्ट टू बेबी असेल, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, IUI, surrogate mother, the couple could be assisted to have child or children through certain special techniques. हे टेक्निक सांगितलेले कॉमनली नोन एज, आणि या टेक्निकचा उपयोग करणं म्हणजेच काय? नोन एज assisted reproductive technologies. Assisted reproductive technologies, short मध्ये ART, assisted reproductive technologies. इनफर्टिलिटी मध्ये महत्त्वाचं काय बघा, इनफर्टिलिटी म्हणजे काय? डेफिनेशन लक्षात ठेवायची. काय सांगतो बघा इनफर्टिलिटीची डेफिनेशन? इनफर्टिलिटी इज defined as inability, अशक्य असणं, समर्थ नसणे, inability to conceive. conceive म्हणजे प्रेग्नन्सी, गर्भ धारण. inability to conceive naturally, नैसर्गिक, या टेक्निकचा वापर न करता naturally after regular unprotected intercourse, sexual intercourse असून सुद्धा जर conceive नसेल तर infertility म्हणतात. इनफर्टिलिटीची कारण कोणती असतील बघा? फिजिकल, जन्मताच काही रोग असतील तर, रोग प्रतिकार क्षमतेच्या संदर्भात इम्युनॉलॉजिकल, और इवन फिजियोलॉजिकल डिसीजेस, फिजियोलॉजिकल डिसऑर्डर्स. इन फीमेल, फिजिकल कॉज लाइक पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम, PCOS, पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम, हार्मोनल इम्बॅलन्स अँड इंडोमेट्रोसिस. इंडोमेट्रोसिस म्हणजे काय? इंडोमेट्रियल सेल्स प्रेझेंट अराउंड द युटेरस अँड कॉज ए पेल्विक पेन. मेल मध्ये कारण कोणतं असतं बघा? इनफर्टिलिटीचं कारण लेस स्पर्म काउंट, स्पर्मची संख्या कमी असेल तर, मोबिलिटी कमी असेल तर, स्पर्म व्हायबिलिटी कमी असेल तर, लेस स्पर्म काउंट, स्पर्मची संख्या कमी असेल, अँड स्मॉल साइज ऑफ पेनिस. प्रियोर 1978, 1978 पूर्वी अशा कपलकडे दोनच पर्याय उपलब्ध होते, एक तर अडॉप्ट, दत्तक घेणे, किंवा बी चाइल्डलेस. बट टुडे मेनी ऑप्शन्स टू हॅव चाइल्ड्स as by using fertility drugs, test tube babies, vitro, artificial insemination, intrauterine insemination, and use of surrogate mothers. ह्या सर्व टेक्निकचा उपयोग करणं and solve the problem of infertility means ART.
The couple could be assisted to have child or children through certain special techniques. या टेक्निकचा उपयोग करून commonly known as assisted reproductive technologies. Assisted reproductive technologies. मग इथपर्यंतचा एक कन्सेप्ट तयार करा. Infertility. Inability to conceive naturally after regular unprotected intercourse, sexual intercourse, unprotected म्हणलेलं आहे. Around 1 year or more than years. Absence of fertility called infertility. Infertility ची कारण कोणते? फिमेल मध्ये आणि मेल मध्ये. To solve the problem of infertility, many options कोणते? हे सगळे ऑप्शन्स लक्षात ठेवायचे. आणि या टेक्निकचा उपयोग करून to solve the problem of infertility called assisted reproductive technologies. इथपर्यंतचा एक कन्सेप्ट तयार करा.